ऐका माझं, मला अभ्यास करायचंय हो. माहितीये लय मोठा आलाय अभ्यास करणारा. ए शिकले, तुला काय करत होती का सांगायची? कशाला सांगितलंस? हे मी काय नाही केलं, या मावशीच मला म्हणल्या त्यो बघ आजा म्हणून. मावशी अहो, मला लय अभ्यास करायचा, एवढं पुस्तक वाचायचं, जाऊ दे मला. हा? अरे करशील की अभ्यास? बस बस जरा बस पाठव, बस बस पाठव. अहो, बस काय शिकले, तुला माहिती होतं ना माझा लेखीचा अभ्यास आहे. असू दे की मग. अगं असू दे काय. अरे हे बघ, गणपती विद्येचा देवता असतोय. आता तुलाच गणपती केलंय म्हणल्यावर तुझ्यावर काहीतरी फरक पडेलच की. ए तू नको सांगूस, तुझा विद्येशी लांबपर्यंत काय संबंध आहे का? हे लय होते आजा. काय लय होते, जा. जा काय? आता तर बघच मी काय करत असते ते. काय करणार आहेस? आवरा की पटापटा, किती उशीर. बसवा की ह्याला गणपती म्हणून. अहो मला खरंच अभ्यास करायचा आहे. हे बघा, अहो मी अभ्यास केल्यानंतर नापास होईन. ऐका माझं, जाऊ दे मला. अरे इथं बसलास ना तर सगळी कामं होतील तुझी आणि पास सुद्धा होशील. काय काळजी करू नकोस. बस बस म्हणते, अहो बस. ऐका की, मी काय म्हणतोय, काय आपण दुसरं कोणाला तरी बघूया की. दुसरं कुणाला बघायचं? हा, तुमच्या रावल्याला आणतो मी. आमचा राहुल्या नाही बसायचा. हा. नको बस, तू बस बस. मग दुसरं कोणतरी बघू. आता कुणाला बघायचं दुसऱ्याला? तू बस म्हणते ना, बस तू बस. पोरींनो, आजा जर का आता गेला तर दुसरं कोणच नाही मिळायचं गणपती व्हायला. बरोबर आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. अहो बस नाही नाही, अहो 100 पोरं आणून देतो मी. हाय, तिथं गावात एक बी मिळाना आणि तू आणणार आहेस 100 पोरं. अहो मी आणून देतो की, आई शपथ आणतो मी. बघा ग, ह्यो जर सटकला तर गणपती व्हायला कोण मिळायचं नाही. मग राहील कार्यक्रम तसाच. होय होय. बस असू दे. जीजी आणि इकडे मी निवडते. अगं निवडते की मी, असू देत. निवडते. बरं, 3-3चं खूड आणि 21-21च्या जुड्या कर बर का. हो. जेडे अगं देवात जाणार नाहीस वे? नाही. का ग? अगं आज हळदी कुंकू आणि गौरीचं खेळ आहेत ना देवळात. माहितीये मला. मग तू जाणार नाहीस वे? नाही. का? असंच. असंच म्हणजे? अगं तुला आवडतं ना खेळायला? हो. मग जा की, घरातली सगळी कामं मी करते की. जा. नाही नको. का? तिथं गेलं ना की गावातल्या सगळ्या पोरी माझ्याकडे बघून हसतात. का असत्यात? साखरपुडा मोडला, काय झालं, आता काय काय करणार, असं सारखं खोदून खोदून विचारत असतात. त्यांना म्हणायचं तुम्हाला काय करायचंय? त्यांच्या नादाला लागण्यापेक्षा ना न गेलेलंच बरं. आता बोलणारी बोलत्यात म्हणून काय आपण घरात बसून राहायचं वे? मग काय करणार? किती जणांची तोंड बंद करायची? आणि तसं बी त्यांची काही चूक आहे म्हणा. त्या दिवशी घरात झालं ते झालं नसतं तर कोण बोललं असतं का? अगं पण जाऊ दे ना जीजी, माझं नशीबच फुटकंय, त्याला कोण काय करणार. आणि तसं बी तुम्ही लहानपणापासून मला जे स्वप्न दाखवलं ते तुम्हीच पूर्ण होऊन देत नाही. मग बाकीच्यांना बोलून काय उपयोग आहे? मन मारून जगायची सवयच करून घ्यायला पाहिजे मला. बाळा तू तिथे जाऊन उभी राहा. हा, आणि तू इथे बाळा दीदी जवळ. हा असं. आता या कशाला? कशाला म्हणजे? अरे आज तू गणपती झालायस ना, मग गौराया नको का बाजूला? या गौराय होय.
वय हात दे. हे काय अरे स्वस्तिक काढते. आता स्वस्तिक कशाला? अरे काढायचं असतंय ते का अहो पण कपडे. चला मोदक भरून घ्या. हा? हो मोदक हातात द्यायचा नसतोय, भरवायचा असतोय. अहो मावशी, हा? एवढ्या सगळ्या पोरी मोदक भरणार वे? होय की आज तुझा मान असतो या खा मोदक. अहो होय. अहो पण मी एवढे सगळे मोदक खायचे वे? अरे वय खायचे असतात. आणि पोट भरलं तर? पोट भरलं तरी पण खायचं असतं. अगं पोरींनो, आवरा भरा भरा, आम्हाला बी मोदक भरवायचे. काय तुम्ही एक एक मोदक भरवत बसल्यात? थांबा मी दाखवते. धर गं. हे बघा असं भरवायचं असतंय, कळलं? भरवा. चला 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 सगळ्यांनी मोदक भरवून घ्या. आणि एकच मोदक भरवायचा असं काय नाही हा. जेवढं पाहिजे तेवढं भरवू शकताय. जेवढं जास्त मोदक भरवाल तेवढं जास्त पुण्य मिळतंय.